निवडणुकीवरती कशा प्रकारचं प्रात्यक्षिक आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नंतर आपल्याला प्रत्यक्ष निवडणूक या ठिकाणी घ्यायची. तर प्रथम आपण याचं प्रात्यक्षिक बघूया. तर आपण हा ऍप आहे, त्याच्यामध्ये ईव्हीएम करायचे. आता इथे आपल्याला उमेदवार सेट करायचे. समज हे बॅलेट युनिट आहे, त्याच्यामध्ये उमेदवार सेट करायचे. म्हणजे काय करायचं, ते आपले उमेदवार आहेत निवडणुकीला उभे, त्यांनी फॉर्म भरलेले नॉमिनेशन केलेलं आहे, त्यांचे आपले नाव या ठिकाणी. आता बघा या ठिकाणी जे आपले उमेदवार आहेत, श्री गणेश देशमुख, साईला दिलीप देशमुख, सक्षम मंगेश गायकवाड, तन्वी अजित देशमुख आणि फोटो आहे. आता ह्यांचे आपण चिन्ह देखील ठेवू शकतो, बरोबर. पण आपण त्यांची फोटो ठेवले, त्या चिन्ह उपयोग नाही आपल्याला, पण त्यांचे फोटो ठेवले. फोटो बघून तुम्ही पुढचा बटन दाबू शकता. आता हे आपण सेव्ह केलं झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, युनिट बंद करायचंय. तर आपल्याला काय बदल करायचे नाही, तर ते आपले उमेदवार फिक्स झाले. त्या गोष्टी माहिती आपण क्लिअर करूया. साईजला कसं आहे, समजा प्रत्येकाला 0-0 बदल. आता आपण बॅलेट बघूया. बॅलेट बिल आपला राईट. आता आपल्याला मतदान करायचंय, बरोबर ना. तर कोण येतं मतदान करायला, या अंशे कुठलाही बटन दाबतो, बरं. तिथं क्लिक होईल. तर दुसऱ्या कोणतरी आता असा लावतो ना, मतदान केंद्रामध्ये गेलं का मतदान केंद्रामध्ये, तर तिसरं कोण येतं अजून, या चला पुढे. मुलीमध्ये पण या कोणतरी, चला पुढे. तुम्ही या मुलीमध्ये. या मुलीमध्ये या. चला या करून या. चला अजून शेवटचं चल यायचं. आता आपण बघूया कोणाला किती मतं पडली. ओके. आता आपलं मतदान झालं. आता आपण काय करायचं असतं, मतदान झाल्यानंतर क्लोज बटन आहे, क्लोज. हा क्लोज बटन आहे, हा दाबल्यानंतर आपल्याला पुन्हा मतदान करता येणार नाही. आता आपण ते क्लोज दाबूया. आता मतदान क्लोज झालं. आता बघा बॅलेट जाम होतोय का, आता बॅलेट होतच नाही, कारण का आपण मतदान प्रक्रिया आता क्लोज केली. आता आपल्याला काय बघायचंय, रिझल्ट बघायचंय. आता बघा रिझल्ट बघू आपण. रिझल्ट होता 5, साईराज 4, सक्षमला 0, तन्वीला 0, नोटा पण 0, बरोबर. आता याचं आपण माहिती आपण क्लिअर करूया. आता याची आपल्याला प्रिंट पण काढता येईल. तर बघा प्रिंट काढतो आपण. वाटतंय कुणाला किती मत पडले बघा. बघा श्रीयोगला किती मत पडले, पहिला मत श्रीयोगला पडलं, दुसरं साईराजला पडलं, तिसरं श्रीयोगला, परत साईराज, परत श्रीयोग, परत साईराज, परत श्रीयोग, साईराज, श्रीयोग, याला मत पडलेले. समजलं. आणि कोण निवडून आला, साईराज निवडून आला. चला बॅक रेग्युलर. आता आपल्याला काय करायचं, हा क्लिअर करायचा. आपण निवडणूक घ्यायची पुढे, आता हे क्लिअर करायचं. हा आपला डेमो चाललेला आहे, याला मॉक पोल म्हणतात. समजलंय मतदान प्रत्येक भाषेमध्ये त्याला मॉक पोल म्हणतात. ते आपल्याला माहिती व्हावं की मशीन व्यवस्थित चालते की नाही, तेच उमेदवार आहेत की नाही, प्रत्येकाचं मतदान प्रत्येकाला पडते का नाही वाटण्यासमोरचं. त्यावेळी मॉक पोल घ्यावं. त्यावेळी 50 मतदान असतं, म्हणजे जे केंद्राध्यक्ष त्याला 50 मतदान त्या ठिकाणी घ्यावं लागतात उमेदवारांची, जेणेकरून त्यातल्या कुठल्याही प्रकारची शंका राहू नये. नाही आता ही सगळी माहिती आपण क्लिअर करूया. सगळे सीओ 0, साईला 0, सक्षम 0, तन्वी 0, नोटा 0. समजलं. आता आपली मशीन क्लिअर झाली. आता आपण तिला पुन्हा क्लोज करूया. तर अशा प्रकारची आपली मतदान प्रक्रिया आपण राबवणार आहोत. तर त्या मतदान प्रक्रियेत तुम्ही सहभाग घ्या, घाबरायचं नाही. अशा प्रकारचं फक्त तुम्हाला परत बटन दाबायचे. सगळे रेडी आहात?
व्हेरी गुड, मस्त, छान, धन्यवाद. केंद्राध्यक्ष मागे सरकार डाव्या हाताची हां चिठ्ठी दिसतंय ना. अजून एक दाबा, परत बॅलेट द्या. उलटी उलटी सही मारायची. बॅलेट द्या. परत बॅलेट द्या. ओके, सक्सेस. दोन झालं ना, मग बस बस थांबा तुम्ही. सही मारा सर, एकम तर सही मारा. उलटी हां, डाव्या डाव्या सर. परत द्या बॅलेट. बॅलेट द्या. एक मुलगा एक मुलगी. डाव्या डाव्या बॅलेट दे. परत बॅलेट दे.
चले चल बैलेट दे बैलेट दे चला पुढचा बैलेट दे बैलेट माहिती आहे ना हां दाब मत आता अजून एकच थांबा परत बैलेट दे परत इकडून हा ठेवा सांग खाली बैलेट दे पहिला बैलेट हां दे आता मत परत बैलेट दे चलो इकडून इकडून बैलेट दे पहिला परत अजून एक परत बैलेट दे ओके इकडून बैलेट दे दिसते बैलेट आता दाब तुम्हा बघा अजून एक परत बैलेट दे मत आता ते मतदान कोण देतं तू आता परत जाऊ दे परत बैलेट दे परत दुसरं मतदान दे चला ओके चलो बैलेट दे पहिला काळा करत मतदान परत बैलेट दे मुलगा मुलगी ना बैलेट बैलेट परत डबल बैलेट मुलगा मुलगी ना इकडं इकडं निघ बैलेट दे परत बैलेट चल इकडं बाबू हे बाबू तू कोण करून घे बैलेट दे परत बैलेट श्रीयोग 29 साईराज 34 सक्षम 3 तन्वी 38 नोटा 12 आपल्या इयत्ता 9वीतील साईराज दिलीप देशमुख याने किती 34 ना 34 या ठिकाणी त्याला मतं मिळाले आहेत आणि तो या ठिकाणी प्रथम क्रमांकाने विजयी झालेला आहे. तसेच मुलींचे प्रतिनिधी म्हणून आपल्या मुलींचे प्रतिनिधी म्हणून तन्वी अजित देशमुखला 38 मतं मिळाले.
असतात त्यावेळेस आपल्या गावामध्ये तुमचे आई वडील काका काकू सगळे मतदान करून येतात. तर ही मतदानाची प्रक्रिया आपल्याला राज्यशास्त्राचा जो 10वी मध्ये आहे त्याच्यामध्ये निवडणूक प्रक्रिया अशा पद्धतीचे एक उपक्रम पण आपल्याला घेण्याचा होता. तो उपक्रम या निमित्ताने झाला. शेळके सर यांनी अत्यंत आधुनिक पद्धतीने जशी निवडणूक प्रत्यक्ष होते अशा पद्धतीची निवडणूक या ठिकाणी घेतली 5-6 वर्षापूर्वी. पण आता जसं त्या निवडणूक कक्षामध्ये गेल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष, त्याचे अधिकारी, त्याच्यानंतर तो प्रत्यक्ष आपण बॅलेट म्हणतो युनिट ते या ठिकाणी त्या मोबाईलवरती तुम्ही दाबलं तसंच युनिट हे त्या मतदान कक्षामध्ये असतं मोठे. तर थोडंसं ते लांब आणि रुंद असतं. तर तिथे पोलीस असतो आणि शासकीय कर्मचारी पोलीस पाटील असतो आणि ती निवडणूक निपक्षपातीपणे पार पडली जाते. आपण सगळे या भारताचे नागरिक आहोत आणि या भारताची जी लोकशाही पद्धत आहे ती लोकशाही पद्धतीमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात आणि मग ही लोकशाही या देशामध्ये निर्णय घेणारी प्रक्रिया या ठिकाणी तयार होते. आज या ठिकाणी तुम्ही त्या प्रक्रियेत भाग घेतलात. तन्वी देशमुख, साईराज देशमुख हे 2 प्रतिनिधी, मुलांचे आणि मुलींचा प्रतिनिधी या ठिकाणी आपण निवडून दिलेले आहेत. तुमच्या ज्या काही प्रश्न असतील, समस्या असतील, मुलींच्या असतील, मुलांच्या असतील, ग्राउंड नाही, पंखा नाही, लाईट नाही, कॅरम नाही, सोंगट्या आहे, पावडर नाही, तर ते सगळं तुम्ही या विद्यार्थी प्रतिनिधींना सांगून त्याची व्यवस्था या ठिकाणी ते तुम्हाला निश्चित करतील. लोकप्रतिनिधीचं काम असतं समस्या सोडवणं, कायदे करणं आणि मग त्या कायद्याप्रमाणे या देशाचं राज्यकारभार कसं चालतं तशी सगळ्याच ग्रामपंचायत चालतं, पंचायत समिती चालते, शाळा चालतात, पंचायत समिती चालतं, तहसीलदार कार्यालय चालतात, पोलीस स्टेशन चालतं, आरोग्याचे दवाखाने चालतात. ही सर्व प्रक्रिया विविध कायदे करून या लोकशाहीमध्ये या सगळ्या गोष्टी राज्यकारभार या देशाचा चालतो. शेळके सरांनी अत्यंत कल्पकपणे या सगळ्या डिजिटल तंत्रज्ञान साधनांचा वापर करून प्रत्यक्ष निवडणूक या ठिकाणी झाली ठीक आहे असं मला सुद्धा या ठिकाणी मतदान करताना झालं. तर शेळके सरांना आपण धन्यवाद देऊया. त्यांच्यासाठी काय आहे सगळ्या मुलांनी उत्स्फूर्त भाग घेतला, त्यांचा प्रतिनिधी निवडला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. निवडून आलेल्यांचं अभिनंदन. आणि ही अत्यंत छान अशी प्रक्रिया एक उपक्रम राज्यशास्त्रातला पार पडला त्याबद्दल पुन्हा शेळके सरांना धन्यवाद देऊया. आणि आपण असे विविध उपक्रम या ठिकाणी असेच राबवूया की जेणेकरून तुम्हाला भविष्यातल्या विविध अनुभवांना त्या ठिकाणी सामोरं जाता येईल.